फोन मारला का कुठे आले माहिती मग आता एवढं गॅरंटी आहे बघ. कुठे गेलंय ना गेलं बघितलं मागं बघितलं तू पुढं बघितलो हे वैरणपर्यंत काय जाते काय ते कलर कसला आहे? काळ काळ. हॅलो हा हा भेटला आहे का प्लॉटर बॅटरी आहे का नाही? बॅटरी घेऊ बॅटरी ए, तुझ्या बॅटरीचा काय काम आहे बघायला प्लॉट बघायला आता जस्ट आलं का? तुला फोन कर तुझ्या एंगेज आलाय तुला लावा म्हणलं तर मग ह्याला घेतलो आणि ह्याला हॅलो इकडचं बघ पहिला काय झालं काय रे ते भोपळा आहे माहिती फोन आले नव्हते फोन घेऊन आला की नाही ते कोण बघितलं साहेब? मीच की आहे आणि गाडी लावायला इथंच रोजच्यासारखी तिकडे जातो इकडे सावली लावायचं इथं लावावं लागलं याचं आणि बरोबर ती पुढे मला लक्षात आलं नाही गाडी लावायचं रोजच्या नावात आलं आणि सगळं आलं ते आता बाहेर पडलं तर इथं हां हां हां. इथं नीटच आपण ते असे बॅरल मिळते एक खाली अक्षर जागा मोकळंच आहे त्यात काही हे नसणार बाहेर कुठे गेलं नाही ना? नाही 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 पाल आता त्याला पाल 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 रे तुटलं नाही हातात इथं होल वगैरे काय नाही ना? नाही इथं मोरी बघायला पाहिजे किती मोरी इथं. बाहेर तर गेलं नाही ना? नाही नाही तिथं गेलंच नाही ते ठीक आहे. मध्ये बघा हे बघा. तुम्ही पुढे आहे की डायमेंड आहे. आहे काय? थांब 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 थांब. आहे काय आहे का? हे बघा मित्रांनो, या इथे साप आहे. बघा हे. आमच्या सर्व मित्रांना साप असलेली जाणीव झालेली आहे. कॅन उचल की हो ए अच्छा तो कॅन उचलून काढून दादा तुम्ही साप किती वेळ झाला बघितला तरी? 10 मिनिटं झालं 10 ते 15 मिनिटं 10 ते 15 मिनिट झालं का? दाखव काय आमचे सर्प मित्र अक्षय मडिवाळ यांनी यांच्या निदर्शनास आता साप आलेला आहे. तरी ते आता धामण आहे असं म्हणतायत. तेच की वाढायलाच नव्हतं काय आहे का अक्षय? एक मिनिट. हे बघा या इथं बघू शकताय तुम्ही. बाहेर उड्या का बघू? कॅन काढलं पाहिजे प्लेट काढला पाहिजे प्लेट काढली दिसेल धामण आहे. मोठंच मोठं तेच की हे लय मोठा आहे ते पण. अक्षय दिसते माझा आम्हाला ठीक आहे ठीक आहे. गर्दी कमी करते उडू काय हो बघू हे बघा या इथं साप लपलेला आहे. हे काहीतरी घराची पडगळ असल्यामुळं थोडं हे सामान आहे, सामानच्या मागे जाऊन लपलेलं आहे. उंदीर बेडूक याच्या मागे लागून हा साप रस्ता चुकलेला आहे. आणि आमचे सर्व मित्र अक्षय मडिवाळ हे रेस्क्यू करतील आता. खर्च पडेल अक्षय तोंड इकडे आहे पुढं. अक्षय जमतंय का घेऊ? एक मिनिट
बघा इथं बसलेला आहे साप मित्रांनो. तरी साधारण 6-6.5 फुटाचा साप दिसतो. अच्छे यूज करून घेतो. ऐपत गेले 100,000 थोडा धरले तू तू काय घेतोस? घे घे. हे बघ ए पहिले इकडे हे बघा मित्रांनो, धामण जातीचा साप आहे हा. बिनविषारी पूर्णपणे. त्या दादांनी मला कॉल केला होता. आणि दादा तुम्हाला साप कसा दिसला? तो बदलेला वरून काळा दिसला साप. हा गाडी लावाल तर तितक्यात साप पळत आला आणि आत गोठ्यामध्ये गेला. हे बघा मित्रांनो, याची ओळख अशी त्रिकोणी पट्टे असतात यावर पूर्णपणे. जाऊ दे. कारण का बघा साप आपला मार शोधतोय. अंधार जिथे दिसेल तिथे मारू शोधतोय साप. आणि ह्या औषधाच्या कॅनमध्ये आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतोय. पण हा याचा घर नवा मित्रांनो. ठीक आहे, आपण याला बाहेर काढू. कॅन्सर कर. भारतातला पूर्ण सापामध्ये हा सर्वात चपळ साप आहे. आणि हा उंदीर आणि मेढक भक्ष आहे. आत गेलं गैरवेळी उठली तरी आडपडीत केली म्हणताना तुला शिकला. आता पाण्याची गाडी आहे. हा तुम्हाला किस्सा नाही झाला त्यासाठी काय याचं काय बाहेर घे साप. चला बाहेर घेऊन चला. आणि बाहेर टाकतो ना हां घ्या. तुझ्यापेक्षा बाहेर तू टाकलं. ती साप आलं की नाही हे बघा, साप नॉर्मल होण्यासाठी थोडं पाण्यामध्ये त्याला नॉर्मल करावं लागतं. आपले ना ते त्या पट्ट्यावर कळतं का ते धामे नाही ते? हा त्या पट्ट्यावर कळतं का धामे नाही? हां काळा पट्टा त्याचं तोंड निमुळतं असतं. हा. शेपटी लांब असते, मध्ये जाडसर असतो. पूर्णपणे बिनविषारी असतो. बिनविषारी. दादा तुम्हाला पहिल्यांदा कधी इथं साप दिसला होता का? हो याच्या आधी पण कायम असतंय हां हां. सारखं आहेत. तुमचं नाव दादा? दादासो कुचनुरे गणेशवाडी. हां बघा, गणेशवाडी यांची मळ्यातील वस्ती आहे. आणि इथं यांचं गोठा आहे. या गोठ्यामध्ये साप आला होता आणि त्यांनी आम्हाला कॉल केला. काय करतो दादा तुम्हाला साप दिसला? आम्ही गाडी लावत होतो. हम्म. गाडी लावत असताना मी गाडी लावायच्या बरोबर साप बरोबर माझ्या पुढंच होता आणि मी गेट गोट्यामध्ये लगेचच गेलो. हां हां हां. त्याला फेस उडते का? बघा हा बिनविषारी आहे.
माणसाला धोका पोचवण्याच्या उद्देशाने तो काय त्यांच्या वास्तव्यामध्ये येत नाही, तरी याच्या भक्षकाच्या शोधात हा रस्ता चुकलेला असतो. त्या रस्त्याच्या मार्गातून ते जर रस्ता चुकल्यानं तो मानववस्तीमध्ये शिरतो. काय करत नाही काय